संघर्षाला घाबरणं हा पुरुषार्थ नाही. धर्म समजला तर पुरुषार्थ समजतो. मुळात आपला धर्म आणि आपला जन्म हा समजला पाहिजे. जन्म समजला तर पुरुषार्थ समजतो. पुरुषार्थ हा कर्तृत्व निर्माण करण्यासाठी असतो आणि कर्तृत्व निर्माण होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे महत्त्वाचं नसून आपलं ध्येय महत्त्वाचं असतं. आणि ध्येय मार्गावर मार्गक्रमण करत असताना आपल्या वाट्याला प्रचंड पराकोटीचा संघर्ष जरी आला तरी त्या संघर्षाला न घाबरता आपलं इप्सित किंवा आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. आणि आपण जे ध्येय ठेवलं आहे ते ध्येय साध्य करता येणं किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचणं किंवा त्याच्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणं हाच जीवनातील पुरुषार्थ असतो. आणि तो पुरुषार्थ हा आपल्याला साध्य करता आला पाहिजे किंवा तो यशस्वी करता आला पाहिजे. संघर्षाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण संघर्षाला घाबरणं हा पुरुषार्थ नाही. म्हणून आपण पुरुष आहेत किंवा आपल्यामध्ये पुरुषार्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण कधीही संघर्षाला न घाबरता संघर्षावर किंवा संकटावर मात करून यशस्वीपणे पुढं गेलं पाहिजे किंवा संघर्षातून मार्ग काढला पाहिजे किंवा संघर्षातून घडलं पाहिजे. कारण पुरुषार्थ हा आपल्याला आपला सिद्ध करायचा असतो आणि पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी आपण संघर्षाला अजिबात न घाबरता संघर्षाला सकारात्मक घेत त्याच्यामधून यश मार्ग गाठला पाहिजे किंवा तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आणि ते पोचणं हे गरजेचं असतं. म्हणून पुरुषार्थाचा अर्थ समजला तर आपण संघर्षाला अजिबात घाबरत नाहीत किंवा घाबरण्याचं काहीही कारण नसतं.